मिरज शहरातल्या बक्करसाब मशिदीच्या शेजारी असलेल्या नारळाच्या झाडावर नायलॉन मंजामध्ये घार अडकली होती आणि या ठिकाणी काही नागरिकांना ही घार दिसल्यानंतर त्यांनी मिरज अग्निशमन विभाग तसेच प्राणीमित्र अशोक लकडे यांना माहिती दिली। सुमारे 30 ते 35 फूट उंचीवर ही घार असल्याने बचाव कार्याला मोठा अडथळा निर्माण होत होता। प्राणीमित्र अशोक लकडे, सर्पमित्र किशोर मामा, अग्निशमन दल वाहन चालक शशिकांत चव्हाण, फायरमॅन रोहित निकम, बाळासाहेब पुणेकर यांनी अथक प्रयत्न करून या घारीची अखेर नायलॉन मांजामधून सुखरूप सुटका करून जीवनदान दिले। नायलॉन मांजाचा वापर सर्रास होत असून प्रशासनाकडून नायलॉन मांजावर जोरदार कारवाई करण्यात यावी अशी मागणी प्राणीमित्र अशोक लकडे यांनी केली आहे। आज सकाळी मला अभिषेक पाटील यांनी फोन केला की बक्कर मशीदजवळ एक घार अडकलेली आहे। घार अडकले असताना मी फायर फायटरला फोन केला। त्यानंतर हे सगळे पूर्ण टीम इथं आले, हजर झाले, पण ते उंचीवर असल्यामुळं आम्हाला जमलं नाही काढायला। मग आमचे सर्पमित्र जे आहेत किशोर मामा हे यशवंत मागणवरून आले आणि ती घार रिलीज करून आमच्या हातात दिलेली आहे। त्यांचं अभिनंदन आणि हार्दिक आभार। नायलॉन मांजावर बंदी असताना सुद्धा मिरज सांगलीमध्ये अवैधरित्या मांजा विकल्या जात आहे। ह्याच्यावर बंदी आलेल्या असताना सुद्धा हे विकलं जात आहे। ह्याच्यावर कुठंतरी अंकुश यावं व पोलीस स्टेशन आणि शासकीय अधिकारी यांनी त्याच्यावर केस करावे। आम्ही आता या मागच्या महिन्यात 2 केसेस केले आहेत। आता इथं गुरुवार पेठेत पण आता मांजा विकतात, मंगळवार पेठेमध्ये विकतात। आम्ही त्यांना दाखवून त्याच्यावर कारवाई करण्यात यावी अशी आमची विनंती आहे।